आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भारत फोर्ज, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, BHL सगळ्या ट्रेडच्या जागा, कंपन्यांमध्ये जा सर्व ट्रेडच्या जागा आहे. आपल्या इथं सतत कॅम्पस होत राहतात. कॅम्पस समजते ना तुम्हाला? कंपन्यांचे लोक आपल्याकडे येतात, त्यांना विचारा, सगळ्या ट्रेडचे मुलं मुली त्यांना पाहिजे असतात. म्हणून पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगत आहे मी की निगेटिव्ह माइंड सोडून द्या. मला हा ट्रेड भेटला सर, मला तो नको. म्हणून पहिल्या दिवसापासून तुमचा फोकस तुमच्या करिअरवर असला पाहिजे. कशावर असला पाहिजे? करिअरवर. की तुम्हाला माहित असलं पाहिजे की मला आता वर्षभरामध्ये काय करायचं आहे, कसं प्रशिक्षण घ्यायचं आहे, कसं ट्रेनिंग घ्यायचं आहे, कसं कौशल्य आत्मसात करायचं आहे आणि माझ्यासाठी कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग आपण आता तुम्ही पांडे सरांचं ऐकलेलं आहे. पांडे सर आता आपण किती त्याच्यात मास्टरकी करतो. 10 पोरं राहते, 10 जणांनी इंटरेस्ट घेतला तर 10 एक्सपर्ट होईल, तेच पुढे जाणार. त्यामुळे ट्रेड हा विषय तुम्ही काढून टाका. म्हणा ट्रेड हा आहे, तो आहे एक्सपर्ट एकदम. सरांचे 45 सर RAC विषयी शिकवतात. म्हणजे मी घरी सुद्धा त्या काय फ्रीज दुरुस्तीला बोलवले, ते सांगत होते सर मी या सरांकडे शिकलो आहे. रोजचे 2000 रुपये कमवतात. म्हणजे मी 2-3 10 ते 5:30 पर्यंत, आणि जी नाईट बॅच असते ती असते 2:30 ते 10 वाजेपर्यंत. जी सकाळची मॉर्निंग बॅच आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रॅक्टिकल असते 7:30 ते 12:30 पर्यंत. 12:30 ते 1 ब्रेक असतो आणि 1 ते 3, 3:30 पर्यंत तुमचे लेक्चर असतात थेअरीचे. दुपारची जी बॅच आहे मॉर्निंग आफ्टरनून शिफ्ट, त्याच्यामध्ये सुरुवातीला थेअरी पिरियड असते, नंतर प्रॅक्टिकल असतात. आणि जी नाईट शिफ्ट असते त्याच्यामध्ये कुठली गोष्ट नाही, त्या पृथ्वीवरची गोष्ट नाही की जे माणसाला शक्य नाही. तुम्हाला वाटते का असं? फक्त गरज असते स्वतःला ओळखायची. आणि तोच एक वीक पॉइंट प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सध्या न्यूनगंडाच्या स्वरूपात निर्माण झालेला आहे की तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही. आणि अजून एक, जसं आता तुम्ही कौशल्य शिक्षणाच्या दारात पाय ठेवलेला आहे, तुमचे ट्रेड कोणत्या कोणत्या व्यवसायाचे विद्यार्थी आहे तुम्ही इथे? एक एकाने सांगा. पहिले सांगा कोणत्या व्यवसायाचे आहे? वेल्डर. दूसरा नहीं होता, काम आसान होता है टीम वर्क से. मैं तुम्हें जितनी भी ट्रेनिंग दे दूं, लेकिन जब तक तुम में एकता नहीं होगी, एक दूसरे को सपोर्ट नहीं करोगे, जीत नहीं पाओगे. जीत के लिए मला थोडक्यात ओळख देणार आहे की ITI ची निर्मिती कशी झाली. आपण इथे जो आला आहे त्याची निर्मिती कशी झाली. निर्मिती फक्त इंडस्ट्रीसाठी झालेली नाही आहे. तर सर्वप्रथम जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, आपल्यावर कोणाचं राज्य होतं तेव्हा? इंग्रजांचं राज्य होतं. आणि इंग्रजांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो, म्हणून आपल्याला सुद्धा असं सांगण्यात आलं की तुम्ही भारताचं सैनिक तयार करा किंवा सैन्य द्या आम्हाला आणि आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. म्हणून त्यावेळेला भरपूर प्रमाणात सैनिक भरती झाली. आणि दुसरं महायुद्ध पूर्ण झालं. त्यानंतर कालांतराने आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. त्या स्वातंत्र्यानंतर ही जी भरती केलेली होती, इथं तंत्रप्रदर्शनी पण होते, स्पोर्ट पण होतात, त्याच्यानंतर चांगलं प्रशिक्षण दिलं. सर्व सर लोक चांगले. विभागामधून आपला जो ITI हा विभागीय ITI सर्वात चांगला ITI, उत्कृष्ट ITI. आपल्या ITI ला बक्षीस पण मिळालेले आहे. तर एवढ्या चांगल्या ITI मध्ये तुमचा प्रवेश झाला, तुम्ही खूप भाग्यवान आहे. आणि तुम्हाला इथं प्रशिक्षणच नाही तर ह्याच्यासोबत नोकरीपर्यंत तुम्हाला हमी आहे.
आपल्या आयटीआय मध्ये? लक्षात एस फॉर स्ट्रेंथ, मग नंतर डब्ल्यू फॉर विकनेसेस. विकनेसेस म्हणजे कमजोरी. प्रत्येकाकडे माहित असतं आपल्याला. एखाद्याला असं असतं की इतरांवर आपण लगेच विश्वास टाकतो. एखाद्याने जर थोडस आपल्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तर आपण जास्त शहानिशा न करता लगेच त्याच्यावर विश्वास टाकतो. पण असंही करून चालेल का? तर नाही. तर आपल्याला आपले विकनेसेस पण माहिती पाहिजे की काय आहेत ते. त्यानंतर ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज. करतो तसेच अभिनंदन करतो की तुम्ही या इथे तुम्हाला प्रवेश मिळाला. मला सांगू इच्छितो की इथे प्रवेश गुरु का स्थान सबसे ऊंचा रहा है, इसीलिए जितने भी विद्यार्थीगण हैं वो आज यहाँ नीचे बैठे हैं और आपके जितने गुरु हैं वो सब वहां ऊपर बैठे हैं. क्योंकि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. देख के तारे खिलते हैं, लेते हैं विधायक, तुझे से कहते हैं चले आना, जब भी चले आना, जब शाम करे आना. संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार. क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं, अपने अपने खुद को खुद से पूछे कैसे जाए